तर मंडळी आले घरी. तर बघा कशी लाईन. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? तर आत्ताच ऑफिसवरून आले आणि सर्व राशनचं वगैरे सामान संपलंय आणि मला मिक्सर पण घ्यायचंय, थोडंफार किचनचं पण सामान घ्यायचंय आणि ग्रोसरी पण शॉपिंग करायची आहे. तर त्याच्यामुळे आता डीमार्टला जायचंय. तर चला डीमार्टला जाऊन येऊ आणि आल्यानंतर तुम्हाला सर्व सामान पण दाखवते. चलो. तर मंडळी आले घरी. चक्क 9:30 वाजले यायला, कारण गेलेच होते मी 7:30ला. मग 9:30 वाजले आणि आता खूप थकले. स्वयंपाकाची तर पूर्ण वाट लागली, काहीच बनवलं नाही आज आणि उद्या संडे असं पण, म्हणून म्हणलं निवांत बघू काय करायचं ते. ऑर्डर केलंय आता सध्या. आजच्या दिवस म्हणलं बाहेरचं खाऊ जाऊ द्या, आता काय करणार. आणि चला आता तुम्हाला डीमार्ट शॉपिंग हॉल दाखवते. पहिले तर हा डब्बा, ही भरणी. मी मागच्या ब्लॉगमध्ये जेव्हा मिशोचे सामान आले होते तेव्हा मी भरणी म्हणत होते, तर त्याला बरणी म्हणतात, माझी चूक झाली. तर ही पिठासाठी मागवली, त्याच्यामध्ये छोट्या आल्या होत्या, मी मिशोवरून मागवलेल्या, म्हणून मग आज ही मोठी घेऊन आले 250 रुपयाची ही. आणि मेन म्हणजे आणलंय मी मिक्सर. हे वाला मिक्सर माझ्याकडे तिथं असताना संभाजीनगरला मिक्सर नव्हतं, त्याच्यामुळे मला भरपूर अशा रेसिपी पण बनवता येत नव्हत्या. म्हणून मी आता फायनली डिसिजन घेतला की मिक्सर घ्यायचं आणि सुंदर असं मिक्सर घेऊन आले. सुंदर आहे, सुंदर. हे मिक्सर रेड कलर, दुसरा कलरच नव्हता त्याच्यामध्ये, हाच कलर घेऊन आला. 2 वर्षाची वॉरंटी पण आहे. मिक्सर नवीन वस्तू आणल्या की खूप छान वाटतं. आता छान छान रेसिपी बनवायच्या. कोणत्या कोणत्या रेसिपी बनवू कमेंट करून सांगा. चॅलेंज पण करू आपण, रेसिपीचं चॅलेंज करू. हे झालं. त्यानंतर आणखीन एक मेन गोष्ट म्हणजे खूप दिवसापासून घ्यायचं चालू होतं डोशाचा तवा. हा घेतलाय डोशाचा तवा. आता मी डोसे पण बनवणार आहे आणि वेगळ्या ह्याचे इन्ग्रेडियंटचे बनवणार आहे. आपले नॉर्मलच नाही, मूग डाळ डोसा, मसूर डाळ डोसा, असं वेगळं बनवणार आहे. तर हा आहे डोशाचा तवा. कुरकुरे स्नॅक्स मला अचानक कधी पण भूक लागते त्याच्यासाठी. आणि चमचे, हे बघा चमचे आणले. हे 270चे एवढे, 1 2 3 हे 6 आहेत मोठ्या साईज. त्याच्यानंतर ही छोटी साईज 6. हे काटे चमचे 6 आणि हा एक मोठे 2 चमचे आहेत. मला वाटलं होतं एकच आहे, 2 आले. तर हा असा पूर्ण सेट आहे. ए बाबा हे झालं. त्यानंतर ऑइल आणि नंतर हे लोणच. 6 वेगळ्या प्रकारचे लोणचे आहेत आणि हे एकत्रच होते, त्याच्यामुळे घेतले. बघू आता याचं ट्रायल कसं, म्हणजे ट्राय करण्यासाठी मी घेतले. बघू आता ट्राय करून कसं लागते याची टेस्ट. आणि बाकीचं सामान मी ह्याच्यामध्ये भरून आणले, ह्या भरणीमध्ये. खूप स्ट्रॉंग आहे ना ही भरणी. आणि चिकट टेप, कारण आता डेकोरेशन करायचंय तर हे सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे. म्हणून बिस्किट, मागच्या वेळेस बिस्किट घेऊन आले नाही आणि एवढे मला खूप प्रॉब्लेम झाला. गरम मसाला, मटकी, मूग स्प्राउट साठी, काळे मनुके, जिरा, शेंगदाणे, हेअर ऑइल, मुगाची डाळ. मी तर खात नाही पण आता खायची म्हणून आणली. परत मनुके, अगरबत्ती, जिरा धनिया मिक्स, तांदूळ, हे काय पोहे, मखाने, तूर डाळ आणि फरसाण आणि लिंब.
400 आणि 5000चं झालंय बघा डिमांड. तर आता आज तर माझी काही कॅपॅसिटी नाहीये हे सर्व अरेंज करून ठेवायची. तर उद्या संडे तर मग उद्या पूर्ण क्लिनिंग पण करणार आहे, रूम मध्ये थोडाफार सेटअप पण करणार आहे, रूमचा किचनचा सेटअप करायचा आहे मेन म्हणजे, कारण किचनचं जेवढं पण सामान मी मागवलं होतं सर्व सामान आले. तर आता सेटअप करायला लागावं लागणार आहे, भरण्या वगैरे भरून ठेवावं लागणार आहे, ते सर्व करायचंय. आणि बाकीचं तर आलंय. आता सध्या मी ह्याच्यामध्येच भरून ठेवते, परत तुम्हाला दाखवण्यासाठी काढलं होतं. आणि उद्याच्या ब्लॉग मध्ये मग तुम्हाला बघायला भेटेल की मी काय कसं कशामध्ये काय काय सगळं अरेंज केलं, किचनचा सेटअप कसा केला सर्व काही. आणि हा ड्रेस आजच आलाय मिशोवरून, कसा दिसतोय मला नक्की सांगा. मला तर खूप आवडलाय आणि क्वालिटी एवढी भारी आहे ना, कॉटनचा आणि गरमी तर अजिबात होत नाही. मला असे ड्रेस एवढी आवडतात आणि खरंच भारी आहे. आणि उद्या बनवला तर मी उद्या डोसा पण बनवणार आहे. थोडंसं बेडशीट वगैरे नीट अंतरायचं बेडरूम मधलं, कारण बेडरूम मध्ये एवढा पसारा झालाय. मी तुम्हाला बेडरूम दाखवलीच नाही अजून. तर चला तुम्हाला बेडरूम दाखवते आणि सर्व मी बेडशीट वगैरे नीट सेटअप करते. माझी फ्रेंड आली आहे, ती झोपली आहे इकडे, तर तिला झोपू देऊ आपण, तिला डिस्टर्ब करायचं नाही. आणि आता गादीवर बेडशीट अंतरायचं होतं, पण आता ती झोपली आहे तर तिला डिस्टर्ब करायला नको. झोपून सो जाओ सोते जाओ. धुवायचे कपडे वगैरे टाकते. चप्पलची तर बघा कशी लाईन लागली, 1 2 3 4 5 6 चप्पल. आणि हा पोछा पण राहिला तुम्हाला दाखवायचा, पोछा पण आणलाय डीमार्ट मधून आज, कारण उद्या क्लिनिंग करायची आहे. क्लिनिंग करताना आणि हे बॉक्सेस इग्नोर करा, एवढे बॉक्सेस जमा झालेत सगळे. काय करणार आता. सो गाईज आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जेवण वगैरे झालं, फ्रेश पण झाले, आता स्किन केअर वगैरे करते अँड देन झोपी जायचं. उद्या रविवार मस्त निवांत उठायचं. तर भेटूया मग आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा अँड हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.